एकतर्फी प्रेम भाग 13. अभिजितची अवस्था त्याच्या आईला सहन होत नव्हती. कशाही प्रकारे तिला त्याला ते यातून बाहेर काढायचंच होतं. त्यासाठी तिने त्याला कुठेतरी दूर बाहेर पाठवायचं ठरवलं. अभिजितच्या आईचं माहेर चांगलंच राजेशाही थाटाचं होतं. अजूनही माहेरी अभिजितच्या आईला मोठा मान होता. आई वडिलांची ती एकुलती एक मुलगी होती. अभिजित लहानपणीच एकदा दोनदा गेला असावा. त्यानंतर त्याचं तिकडे कधी जाणं झालंच नव्हतं. तिकडच्या वातावरणात अभिजित सगळं विसरून जाईल अशी आईला आशा होती. म्हणून तिने अभिजितला काही दिवसांसाठी आपल्या माहेरी पाठवायचं ठरवलं. हो नाही करता करता अभिजित कसा बसा जायला तयार झाला. अभिजितसोबत विशालही निघाला. मुंबईच्या वातावरणापासून दूर आल्यावर अभिजितच्या मनावरचं मडप थोडंसं कमी झालं. त्या शांतरम्य निसर्गाने त्याच्या जखमेवर फुंकर घालायचं काम केलं. गाडी गावामध्ये शिरली होती. अभिजित डोळे मिटून शांतपणे खिडकीतून गारा वारा अंगावर झेलत होता. इतक्यात ड्रायव्हरने ब्रेक मारला. गाडी जागच्या जागी उभी राहिली. अभिजितची तंद्री भंग पावली. काय झालं विजय दादा? कुणीतरी गाडीसमोर अचानक आलंय म्हणून ब्रेक मारला. ताबडतोब अभिजित आणि विशाल गाडीच्या खाली उतरले. धावत ते पुढे गेले. समोर पाहिलं तर एक छोटासा गोंडस मुलगा भीतीने थरथरत डोळ्यांतून टीप गाडत उभा होता. अभिजित पटकन त्याच्या जवळ गेला. लागलं नाही ना बाळा तुला? काय करत होतास तू गाडीसमोर? त्याने काळजीने विचारले. बघू मला. अभिजित त्याचे हात पाय तपासू लागला. नाही, मी ठीक आहे अंकल. शाळेला उशीर होत होता ना म्हणून मी धावत धावत जात होतो. अचानक तुमच्या गाडीसमोर आलो. सॉरी अंकल. इट्स ओके बाळा, पण आता तुला लागलं असतं ना. जरा सांभाळून. बाय द वे, तुझं नाव काय आहे? कबीर. कबीर, छान नाव आहे. चल मी सोडतो तुला तुझ्या शाळेत. नको अंकल, जाईन मी. थँक्यू. अरे पण ठीक आहे, पण एक स्वीटचा पापा तर देशील ना? अभिजितने त्याला हसून विचारले. तसा कबीरही हसला आणि त्याने अभिजितच्या गालावर एक ओठ टेकवले. का कोण जाणे? अभिजितने झटकन त्याला मिठीत घेतलं. त्याला छातीशी लावताच त्याचं मन आपोआप शांत झालं. कबीर बाय करून निघून गेला. तसा अभिजित गाडीत येऊन बसला. अजूनही तो कबीरचाच विचार करत होता. किती गोड मुलगा होता. विशाल त्याच्याकडे बघून म्हणाला. काय झालं अभिजित? कसला विचार करतो आहेस? त्या मुलाचा. हो रे, किती भावडा होता ना तो. सेम तुझ्यासारखा दिसत होता ना तो. अगदी झेरॉक्स कॉपी वाटत होता तुझी. विशाल सहज बोलता बोलता बोलून गेला. अभिजितने चमकून विशालकडे बघितलं. अरे, म्हणजे तसं वाटलं पटकन म्हणून बोललो. त्याची चेहरेपट्टी हावभाव अगदी तुझ्यासारखीच होती. म्हणून अभिजित शांत झाला. रेवासोबत असती, त्या दोघांचाही संसार छान सुरू असता. त्याच्याही वेळेवर एक छानसं फूल उमललं असतं. पण सगळ्यांचीच माती झाली होती. बघता बघता अभिजित आणि विशाल घरी येऊन पोचले. घर कसलं, राजवाडाच होता तो. अभिजितच्या आजोबांचं खूप मोठं नाव होतं गावात. गावातील प्रतिष्ठित आणि दिलदार व्यक्ती म्हणून ओळख होती त्यांची. खूप वर्षांनी ते दोघे अभिजितला पाहत होते. त्याला पाहताच दोघांच्याही डोळ्यातून पाणी वाहू लागलं. माई, आप्पा, प्लीज रडू नका ना. अरे किती वर्षांनी बघतोय तुला. डोळे तर भरून येणारच ना. एवढा मोठा वाडा आहे, एवढी संपत्ती आहे, हे सगळं तुझंच आहे ना. पण तुला मात्र आमची आठवणही झाली नाही आणि कधी इकडे फिरकावंसंही वाटलं नाही, होय ना? सॉरी आप्पा. असं म्हणत तो माई आप्पांच्या कुशीत शिरला. सगळ्यांनाच आनंद झाला होता. सगळा वाडा कसा अगदी गलबलून निघाला होता. माई आप्पा अगदी त्याला कुठे ठेवू कुठे नको असं करत होते. अभिजितच्या आईने तिच्या आईला अभिजितबद्दल सगळं सांगितलं होतं. त्यामुळे सगळेजण अगदी त्याच्याशी जपून वागत होते. गावच्या त्या आल्हाददायक वातावरणात अभिजितच्या मनाचा ताण थोडासा शिथिल झाला. बरं वाटू लागलं त्याला त्या ठिकाणी जाऊन. भडभडणाऱ्या जखमा काही काळासाठी तोंड मिटून निचपीत पडून राहिल्या. माई आप्पा जातीने अभिजितकडे लक्ष ठेवत होते. त्याने पुन्हा माणसात यावे यासाठी त्याचे प्रयत्न चालू होते. अभिजितही बऱ्यापैकी तिथे रुळला होता. आप्पांच्या 75वा वाढदिवस आला होता. संपूर्ण गावात आप्पांना खूप मान होता. म्हणून पूर्ण गावाने आप्पांचा 75वा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा करण्याचे ठरवले होते. त्यासाठी सगळ्यांनी जोरदार तयारी सुरू केली होती. बघता बघता तो दिवस उजाडला. सकाळपासून लोकांच्या शुभेच्छावर शुभेच्छा येत होत्या. सगळा वाडा माणसांनी फुलून गेला होता. अभिजितनेही मनापासून आप्पांना शुभेच्छा दिल्या. आज रात्री खूप मोठ्या समारंभांचं आयोजन केलं होतं. पूर्ण गावाला आमंत्रण होतं.
संध्याकाळ झाली तशी माणसांची वर्दळ सुरू झाली. अभिजित आज बऱ्या मूडमध्ये होता. आज वाढदिवसासाठी आई बाबाही येणार होते. माई आप्पा पाहुण्यांच्या सरबराईमध्ये लागले होते. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अभिजित लांब बसून हे सगळं बघत होता. थोडा वेळ पार्टीत वेळ घालवल्यानंतर पुन्हा त्याचं मन बेचैन होऊ लागलं होतं. म्हणून माणसांच्या घोडक्यापासून तो थोडा लांब जाऊन एकटाच बसला. पुन्हा त्याच्या डोक्यात रेवा घुमू लागली होती. आज का कोण जाणे, पुन्हा सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर तरळत होते. तिच्या आठवणी पुन्हा त्याच्या मनात थैमान घालत होत्या. त्याने आपलं डोकं दोन्ही हातांनी गच्च धरलं होतं. त्याला असह्य होऊ लागलं होतं. तिच्या सहवासात घालवलेले ते सोनेरी क्षण, प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या त्या सुंदर रात्री, तिच्या ओठांचा तो पहिला स्पर्श आणि त्याला प्रत्येक वेळी घायाळ करणार तिचं ते शांत आणि लाघवी रूप. काही म्हणून विसरता येत नव्हतं त्याला. अगदी आटोकाट प्रयत्न करूनही नाईलाजाने त्याने पॅक बनवला आणि तोंडाला लावला. तिच्या आठवणींपासून लांब जाण्याचा हा एकच मार्ग त्याला माहीत होता. डोळ्यातून 2 गरम पाण्याचे थेंब त्या काचेच्या ग्लासमध्ये टपकत पडले. मैं तड़प रहा हूँ तुमको याद करते करते, भीगी पलकों संग फरियाद करते, मुद्दत से बैठा हूँ तेरे इंतजार में, खुद को तन्हाई में बर्बाद करते करते. का वागलीस रेवा अशी वैरिणी सारखी? का? कुठे चाललो होतो मी? कुठे कमी पडलो होतो ग मी? का असा माझ्या आयुष्याचा चुराडा केलास तू? का का अभिजित दारूच्या नशेत बडबडत होता. बघता बघता त्याने पूर्ण बाटली संपवली, पण त्याच्या मनातील आग अजून विझली नव्हती. आप्पा खूप खुश होते. आज अभिजितला पार्टीमध्ये आपल्या दुःखाचं सावट पसरू द्यायचं नव्हतं. तो तसाच उठला आणि आपल्या रूमच्या दिशेने निघाला. चालता चालता तो बऱ्याच वेळेला अडखडत होता. त्याला बऱ्यापैकी चढली होती. अचानक चालता चालता त्याचा तोल गेला आणि तो समोरच्या व्यक्तीच्या अंगावर जाऊन धडकला आणि त्याच्या हातातील ग्लास जमिनीवर पडून फुटला. सगळ्या काचा अस्ताव्यस्त झाल्या. अभिजितच्या कपाळावर आठ्या पसरल्या. सॉरी म्हणत समोरच्या व्यक्तीने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आवाजाच्या दिशेने अभिजितने पाहिले. दोघांची नजरानजर एक झाली आणि अभिजितच्या पायाखालची जमीन सरकली. डोळे बिस्कावून तो तिच्याकडे बघत राहिला. ती रेवा होती. रेवाला अभिजितला बघून मोठा धक्का बसला. दोघेही एकमेकांकडे 2 क्षण तसेच बघत राहिले. अभिजितच्या लालसर डोळ्यातून आपोआप पाणी जमा झालं. रेवा मात्र अभिजितला बघून थरथर कापू लागली. तिला कधीच अभिजितशी असं भेटणं भविष्यात होईल असं वाटलं नव्हतं. अभिजित अजूनही रेवाकडेच बघत होता. तो पूर्णपणे हरवून गेला होता. त्याला त्याच्या समोर फक्त रेवा आणि रेवाच दिसत होती. रेवाने पटकन स्वतःला सावरले. काहीतरी होण्याअगोदर तिथून निघालं पाहिजे याची जाणीव होताच ती पटकन जायला वळली. रेवाला जाताना बघून हरवलेला अभिजित शुद्धीवर आला. त्याने धावत जाऊन रेवाच्या हाताला धरून तिला जोराने मागे ओढलं. तशी ती येऊन त्याच्या छातीवर आदळली. अभिजित रेवाने काही बोलायच्या आधीच सनकन जोराची चपराक येऊन तिच्या गालावर बसली. शट अप, आय सेड शट अप. एक शब्द बोलायचं नाही तू आज, एक शब्द, समजलं? अभिजित जोराने ओरडला. पार्टी अचानक थांबली. सगळ्यांचं लक्ष अभिजितकडे गेलं. अभिजितचं मात्र पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त रेवाकडे होतं. त्याला आज त्याच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर हवं होतं. प्रत्येक गोष्टींचा जाप हवा होता. आज तो कोणाचं ऐकणार नव्हता. आज त्याला अडवण्याचीही हिंमत कोणातच नव्हती. सगळी जागच्या जागी स्तब्ध झाली. कुणालाच कळत नव्हतं नक्की काय झालं ते. माई आप्पा सगळं सोडून अभिजितच्या दिशेने धावले. अभिजित काय करतोय हे? का हात तू चाललास तिच्यावर? शुद्धीत आहेस की नाही तू? का दारूच्या नशेत सगळंच विसरत चालला आहेस? आप्पा अभिजितवर चिडले. तसा अभिजित म्हणाला, आप्पा मी शुद्धीवरच आहे आणि आज तर पूर्ण शुद्धीवर आहे. शुद्धीवर ही बाई नाही आहे आप्पा, आणि तेव्हाही नव्हती. काय बोलतोस अभिजित? सोड बघू पहिलं तिला. आप्पा रेवाची अवस्था बघून अभिजितला बोलले. नाही आप्पा, आज मी हिला सोडणार नाही. जोपर्यंत माझ्या सगळ्या प्रश्नांची ही उत्तर देत नाही तोपर्यंत मी हिला हलूही देणार नाही. तिच्या हातावरची पकड जास्त घट्ट करत तो रागाने बोलला. रेवा काकुळतीला आली. डोळ्यातून घडाघडा पाणी वाहू लागलं. अभिजित सगळ्यांसमोर नको प्लीज, मी पाया पडते हवं तर तुझ्या, प्लीज. इथे तमाशा नको. तमाशा आणि तुझा? अभिजित तिच्याकडे बघून कुरूपणे हसला. तमाशा तर तू माझा केलास. माझ्या आयुष्याचा खेळ केलास. सगळ्यांची वाट लावलीस तू.
आणि तू म्हणतेस मी तुझे तमाशा केला? वा वा, अजून तर मी काहीच केलं नाही आहे रेवा मॅडम, पण आता करणार. सगळ्या लोकांसमोर तुझी पापं उघडीकीला आणणार. एका मुलाला नादी लावून कसं त्याच्या आयुष्याचं माथेरं केलंस ते ह्या सगळ्यांना ओरडून ओरडून सांगणार. आठवतो तुला तो दिवस? तुला थांबविण्यासाठी जीवाच्या आकंताने मी ओरडत होतो, तुझ्या मागे वेड्यासारखा धावत होतो, पण तुला माझी दया येत नव्हती. तू फक्त निर्जीव पुतळ्यासारखी माझा तमाशा बघत उभी होतीस, कारण तुला तेच हवं होतं, होय ना? तुला मला आयुष्यातून उठवायचं होतं. नाही अभिजित, नाही, असं बोलू नकोस. रेवा रडून रडून बेजार झाली होती. असं नको बोलू. मग कसं बोलू? सांग ना, कसं बोलू? अभिजित तिचे खांदे गदागदा हलवत म्हणाला. सगळी लोक अभिजित रेवाकडे बघत होती. आप्पांनी पुन्हा एकदा अभिजितला समजवण्याचा प्रयत्न केला, पण अभिजितने त्यांना हातानेच लांब राहण्याचा इशारा केला. अभिजितचे आई बाबाही इतक्यात तिथे येऊन पोहोचले. कुणीही पुढे यायचं नाही. आज फक्त अभिजित बोले आणि रेवा ऐकेल. त्याला आवर घालणं आता कठीण होतं. तो सुडाने पेटला होता. बोल ना, का केलं होतंस तू असं? का मला अर्ध्यावर टाकून पडून गेलीस तू? का माझ्याशी प्रतारणा केलीस? तुला चांगलं माहीत होतं ना की मी तुझ्याशिवाय जगू शकत नव्हतो. ते माहीत होतं ना तुला. मग का अशी वागलीस? का अशी वागलीस? पुन्हा एक जोरदार चपराक रेवाच्या थोबाडीत बसला. रेवाने घट्ट डोळे मिटून घेतले. सगळी जण एकमेकांकडे पाहू लागली. अभिजितचा राग वाढतच चालला होता. 6 वर्ष घुमसत असलेला लावारस आता वर येत होता. कुणी दुसरा आवडला होता का तुला? माझ्या मिठीत बोर झालं होतं तुला? चेंज हवा होता तुला? मी नकोसा झालो होतो? दुसरा कुणीतरी हवासा वाटत होता का? तो जास्त प्रेम करत होता माझ्यापेक्षा जास्त सुखात ठेवत होता ना तो तुला? बोल ना, कोण होता तो? बोल. आता का तोंड उघडत नाही आहे तुझं? अभिजित दात खात म्हणाला. अभिजित, रेवाची सहनशक्ती संपली. इतक्या खालच्या पातळीला नको उतरूस रे. अरे नको उतरूस. इतका घाणेरडा आरोप नको लावूस माझ्यावर प्लीज. रेवा रडत रडत तशीच खाली बसली. आप्पांना आता राहावेना. त्यांनी जोराने अभिजितला मागे केलं. अभिजित, जरा वेळ काळाचं भान ठेव. आपण कुठे काय बोलतोय हे बघ अगोदर. आप्पांनी सगळ्यांना हात जोडून आपापल्या घरी जाण्याची विनंती केली. माणसाचा जमाना ओसरला. रेवा अजूनही रडत कोपऱ्यात बसली होती. आप्पा अभिजितकडे वळले. काय चाललंय हे अभिजित? काय आणि कसल्या भाषेत बोलतो आहेस तू? तुला कळतंय का? आप्पा, तुम्हाला माहीत नाही किती नीच बाई आहे ही. हिने माझ्या आयुष्याची वाट लावली. मला आयुष्यातून उठवलं ह्या बाईने. काहीही कारण नसताना अर्ध्यावर टाकून पडाली ही मला. मी हिला नाही सोडणार हिला. अरे काय बोलतोयस हे अभिजित? आणि कुणाबद्दल? ह्या आपल्या गावच्या शाळेतील चांगल्या सुसंस्कृत शिक्षिका आहेत. त्यांचं लग्न झालेलं आहे. एक मुलगा आहे त्यांना. तिच्या नवऱ्याने तिची साथ सोडली आहे. एकट्याने मुलाचा सांभाळ करणारी कर्तबगार बाई आहे ती. आप्पांचे शब्द ऐकून अभिजितच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्न? मुलगा? तो डोळे बिस्कारून रेवाकडे बघू लागला. आता काहीही लपवण्यात अर्थ नव्हता. आज सगळं सत्य सगळ्यांसमोर येणं गरजेचंच होतं. इतक्यात नीतू कबीरला घेऊन तिथे आली. रेवाला रडताना बघून कबीर पटकन तिच्याकडे धावला. आई, काय झालं रडायला? बोल ना ग, का रडते आहेस तू? अभिजित वेड्यासारखा रेवाकडे बघू लागला. त्याच्यासाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता. अभिजितला आठवलं, हा तोच मुलगा होता जो काही दिवसांपूर्वी त्याला वाटेत भेटला होता. कबीर, रेवाचा मुलगा. अभिजित स्वतःशीच बडबडला. म्हणजे हा मुलगा माझा मुलगा? की त्याला काहीच कळेना. रागाने अभिजित रेवाकडे धावला आणि कोलमडून पडलेल्या रेवाच्या बाहुला धरून त्याने बळजबरीने उभं केलं. कुणाचा मुलगा आहे कबीर? सांग मला, कुणाचा मुलगा आहे हा? बोल रेवा, स्पीक अप, बोल. माझी सहनशक्ती संपायच्या आत तोंड उघड रेवा, नाहीतर मी काय करेन मलाही माहीत नाही. कबीर माझा मुलगा आहे का? माझा आहे ना हा? अभिजितचा जीव वर खाली होत होता. त्याला तिच्या तोंडून ऐकायचं होतं. बोल ना ग, बोल. किती अंत बघायचा आहे तुला माझा? बोल ना. त्याच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. मनात निर्माण झालेल्या इच्छेवर त्याला रेवाच्या स्वीकृतीची मोहर हवी होती. अंकल, तुम्ही माझ्या आईशी असं का बोलताय? सोडा तिला. कबीर रेवाला रडताना पाहून तोही रडवलेला झाला होता. बाजूला उभी असलेली नीतू रेवाच्या मनात काय चाललंय हा विचार करण्याचा प्रयत्न करत होती.
माहीत तर तिला सगळं होतं, पण रेवाच्या इच्छेशिवाय ते सगळ्यांसमोर सांगणं तिला योग्य वाटत नव्हतं. अखेर रेवाने मिटलेले तोंड उघडलं. अभिजित तिच्याकडे आशेने बघत होता. जे त्याचं होतं, जे इतकी वर्ष त्याच्यापासून लपवून ठेवलं होतं, ते त्याला आज सांगणं भाग होतं. आज जर तिने ते सांगितलं नसतं तर परमेश्वरानेही तिला कधी माफ केलं नसतं. होय, कबीर तुझा मुलगा आहे अभिजित, तुझा अंश आहे तो. व्हॉट? अभिजितच्या डोळ्यात चमक आली. त्याच्या तोंडावर अचानक हसू उमटलं. जगातला सगळ्यात मोठा खजिना त्याच्या हातात आलाय असं त्याला वाटू लागलं. धावत जाऊन अभिजितने कबीरला आपल्याकडे ओढून घेतलं. त्याच्या तोंडावर हात फिरवत तो त्याचा चेहरा बारकाईने निहाळू लागला. त्याला बघून त्याच्या डोळ्यातून आपोआप पाणी गळू लागलं. आवेगाने त्याने कबीरला आपल्या छातीशी कवटाळलं. तो त्याच्या चेहऱ्याचे पटापट मुके घेऊ लागला. माझा मुलगा, माझा मुलगा म्हणत अभिजित पुन्हा पुन्हा त्याला मिठीत घेऊन कवटाळू लागला. त्याच्यावर किती प्रेम करू आणि किती नको असं त्याला झालं होतं. माई, आप्पा, आई सगळ्यांचाच चेहऱ्यावर कबीरबद्दल एकूण आनंद उमटला. कधीपासून शांत उभ्या असलेल्या बाबांच्या डोळ्यातही चमक आली. कबीर गोंधळून गेला होता. तो कावराबावरा नजरेने रेवाकडे बघू लागला. रेवाच्या ते लक्षात आलं. कबीर, तुझा बाबा. रेवाने असं म्हटल्यावर कबीरने लक्षपूर्वक अभिजितकडे पाहिलं. पण मग इतके दिवस कुठे होतास तू? आम्हाला एकट्याला टाकून तू दुसरीकडे का राहत होतास? तुला मी आवडत नव्हतो का? तुला आई आवडत नव्हती का? त्याच्या या भाबड्या प्रश्नांनी अभिजितच्या काळजात आग पेटली. त्याने एक जडजडीत कटाक्ष रेवाकडे टाकला. तशी रेवाने आपली नजर झुकवली. नाही रे पिल्लू, असं काहीच नाही आहे. काही गोष्टी माहीतच नव्हत्या तर त्यांना मिळवण्याचा प्रयत्न कसा करणार मी? माझा मुलगा आहे हे जर मला आधी माहीत असतं ना तर तुला मिळवण्यासाठी मी जग इकडचं तिकडे केलं असतं. पण ज्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास टाकला त्यानेच विश्वासघात केला तर इतर कुणाला काय बोलायचं? कबीर, एकदा बाबा बोल ना मला प्लीज. अभिजित कबीरकडे बघत बोलला. तसा कबीर रेवाकडे बघू लागला. रेवाने नजरेने त्याला संमती दिली. बाबा म्हणत कबीर अभिजितच्या कुशीत शिरला. अभिजितला भरून आलं. त्याला आज आभाळ ठेंगणं वाटू लागलं. रेवा त्या दोघांना असं बघून आतून सुखावली होती. खरं तर हे सगळं आधीच घडलं पाहिजे होतं. पण अभिजितने कबीरच्या कपाळाचा मुका घेतला आणि एका नोकराला हाक मारली. कबीर, ह्या काकांसोबत आत रूममध्ये जाऊन बस हा. मला तुझ्या आईशी काही बोलायचं आहे, ओके? असं म्हणत कबीर आत निघून गेला. कबीर आत जाताच अभिजितने आपला मोर्चा रेवाकडे वळवला. इतकी कशी निष्ठूर निघालीस ग तू? कसलं काळीज घेऊन जन्माला आली आहेस तू? माझ्या मुलाला इतकी वर्ष माझ्यापासून लांब ठेवायची तुझी हिंमत कशी झाली? का केलंस असं तू? हे सगळं करताना तुला जराही माझी दया आली नाही? लाज वाटते मला स्वतःची की तू कधी काळी मी तुझ्यावर जीव लावला होता. शी. पण आता बस. तुझा अरेरावीपणा आता नाही चालणार. माझ्या मुलाला माझ्यापासून कोण लांब ठेवतंय तेच बघ तुम्ही आता. कबीर आता कायमचा माझ्याजवळ राहील. हे ऐकून रेवा कासावीस झाली. नाही अभिजित, तू असं नाही करू शकत. कबीरला माझ्यापासून तोडू नकोस अभिजित. असं म्हणत रेवा त्याच्या पायाशी लोटांगण घेऊ लागली. आपल्या माणसाच्या आपल्यापासून दूर राहण्याच्या कल्पनेने मन कसं तळमळतं हे आता जाणवलं तुला. काही वर्षांपूर्वी मला सुद्धा हेच दुःख देऊन तू निघून गेली होतीस ना, आणि आता त्याची परतफेड मी करणार, समजलं? असं म्हणत अभिजितने जोराने तिला लाथाडलं. बाजूला उभ्या असलेल्या नीतूला आता हे अशय झालं. अभिजित, माणुसकी पूर्ण सोडलीस की काय? कसा वागतो आहेस तिच्याशी? मला माणुसकी शिकवण्यापेक्षा स्वतःच्या मैत्रिणीला शिकवलं असतंस तर बरं झालं असतं. 6 वर्षापूर्वी तिने जे माझ्यासोबत केलं ते बरोबर होतं का? तिचं चुकलंय, मी मान्य करते. पण तिने ते कुणाच्या सांगण्यावरून केलंय त्याचा कधी विचार केलास का? असं म्हणत नीतूने रागाने विशालकडे पाहिलं. काय विशाल, कुणाच्या सांगण्यावरून केलं रेवाने हे सगळं ते आजही सांगणार नाहीस का तुझ्या मित्राला? नीतूने विशालचं नाव घेताच अभिजितने डोळे बिचकावरून विशालकडे पाहिलं. नीतू, राहू दे ना, का उगीच सगळं आणखी वाढवते आहेस? रेवा अगदी होऊन म्हणाली. रेवा, आज थांबून नकोस मला, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. मी त्या वेळेही सांगत होती अभिजितला सगळं खरं सांग म्हणून, पण तू ऐकलं नाहीस ना माझं. तुझं चुकलं रेवा, चुकलं तुझं. दुसऱ्यांची नाती वाचवण्यासाठी तू स्वतःचं नातं धोक्यात घातलंस आणि अभिजितला हरवून बसलीस. आज जर सत्य बाहेर आलं नाही तर रेवा, आता तू कबीरलाही गमावून बसशील. अभिजित त्याला तुझ्यासोबत राहू देणार नाही अगं. तुझं नशीब चांगलं म्हणून संजू आणि बाबा वाचले. एक मिनिट,
काय चाललंय हे सगळं? पूर्णपणे गोंधळलेल्या अभिजितला काहीच समजत नव्हतं. समजेल अभिजित, समजेल. विशाल, खरं सांगतोयस की मी सांगू? नीतूने आवाज चढवला. आता अभिजित समोर 6 वर्षांपासून लपलेलं ते गुपित उघडं होणार होतं. पण हे सत्य ऐकल्यानंतर अभिजित रेवा आणि विशालला माफ करेल का? नेमकं असं काय घडलं होतं ज्यासाठी रेवाने स्वतःचं प्रेम आणि संसार दोन्ही गमावलं? आणि या सगळ्या कटामागे नेमकं कोण होतं? तर पुढच्या भागात उलगडणार आहे 6 वर्षांपूर्वीचं ते भयंकर सत्य. कथा आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशीच रोमॅन्चक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. पुढचा भाग चुकवू नका, कारण आता खरी कहाणी सुरू होणार आहे. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.